आले का हो कमलाबाई? कधीची वाट पाहून राहिली मी तुमची. मॅ म्हटलं तुम्ही या करून आतापर्यंत थांबली मी. तर साऱ्या बाया चालल्या गेल्या म्हटलं. कुठं चालल्या बाई साहेब तुम्ही आता? हे आरतीचं ताटगीट घेऊन कुठं चालल्या तुम्ही? मी देवळात चालली. आज सोमवार आहे का नाही, तर सारे लोकच चालले, साऱ्या बाया चालल्या. तर मी चालली देवळात महादेवाच्या. तर पाय आता म्या कोणी जेवढे भांडे होते ते मांगल्या साईडनं काढून ठेवले आहे. आता ह्या दरवाजा लावून चालली जा तुम्ही. आतापर्यंत वाट पाहिली मी तू काही आली नाही. मग म्या म्हटलं आता येत नाही बाई कमलाबाई म्हटलं आता. तर आता चालली जा तू, किती वेळ वाट पाहू म्हटलं. तरी मी तिथं भांडे काढून ठेवले आहे. तर मागच्या साईडनं जा आणि ते भांडे घासून घे जा. आशाबाई मी का म्हणतो जी, मध्ये आता तुम्ही भांड्याचे ना कपड्याचे पैसे वाढून देणार जी. होत नाही ना तेवढ्या यानं. तुमच्याच घरी माझ्या 1-1.5 घंटा चालला जाते. बाप्पा एवढ्या याचे पैसे वाढवून पाहिजे? असे किती भांडे आहे माझ्या घरी, किती भांडे घासता तुम्ही? हा इन काय म्हणते तर 5 जणाचे भांडे आहे माझ्या घरचे. मी माझ्या सासू सासरे अन आम्ही दोघं लेकरू एक, किती जण आहे आम्ही. तरी तर माझ्या पोरगं इथं राहतच नाही. हा ते तर तिकडेच आहे शिकायले नागपूरले. अन काय म्हणते तर तुम्ही 5 जणाचे पैसे वाढून मागता. बरोबर तर देऊन राहिले तुम्हाला. पहा बापा आमच्याकडून होत नाही म्हणून तुम्हाला ठेवला आम्ही. तर त्याच्यातही तुम्ही लोक भाव खाता आता. नाही ना जी आशाबाई कसं आहे, मला परवडत नाही ना. किती कपडे राहते तुमच्या घरचे, कपडे राहते भांडे राहते. भांडे लय मोठे टाकता बाबा तुम्ही. आता बाकीच्या घरचे भांडे घासतो ना तर सप्पा असे इसय वासय करून भांडे टाकतात, खरकट काढते. तुम्ही ना खरकट काढत ना काही करत. अन त्याच्यातही काय म्हणते तर भांडे लय मोठे टाकता. एवढाले भांडे घासायला मला 1 घंटा इथंच लागते. भांडे घासणं मग कपडे धुणं 1.5 घंटा जाते म्हटलं माझ्या 2 कामातच. बाई आता 5 जण आहे तर आता जेवढे भांडे निघाले तेवढे टाकणच ना. आता तुम्हाला पैसे देऊन राहिलो तर भांडे तुमच्यावर नाही टाकन तर काय मी घासत जाऊ काय घरी? माय मागं स्वयंपाक असतं किती मोठा राहते. त्या स्वयंपाकाच्या आहे ना माझे भांडे निघास होत ना कपडे धुणं होत नाही. गड्या तुम्ही महिना वाढून द्या मला. आता लय झालं, लय वर्षापासून मी तुमच्या इथं आहे. हा आता असं नाही तशी एवढी अडचणली मी तुमचं कामही काढून देतो असं काही नाही. दिवाळीले दसऱ्याले याले त्याले करत नाही काय बा सांगा. हो तर मग आम्ही तुम्हाला फराळ पाण्याचं याचं त्याचं देत नाही काय? असं थोडी देत नाही म्हणून. सगळंच तर देतो तुम्हाला. अन कपडे लत्तेही देतो आम्ही तुम्हाला. मग तुम्ही इथं जाणारे पाहिजे. भले तुम्ही काही नका देऊ बापा, पण कोणी महिना वाढून द्या. मला कोणी पुरत नाही. 1.5 घंटा 3 घराचा वेळ माया तुमच्या एकाच घरी जाते म्हटलं. अर्ध्या घंट्यात मी कामं निपटवतो बाकीच्या घरचे. तुमच्या घरी मला 1.5 घंटा लागते, कारण कपडे लय राहते. त्यात आई साहेबाच्या यानं करत जाऊ मी. आता त्या बसल्या जागेवर त्या इकडे आता म्हणत नाही आणि काहीच नाही. आता तुम्ही आहे तर तुम्ही त्याच्यात मला पैसे कमी देता तर मला वाढून द्या ना. 200-300 रुपये वाढून द्या, होऊन जाते. तुम्ही मला 1500 रुपये महिना करा गड्या. बापा बापा 1500 रुपये नासुकल्या भांडेले ना कपडेले कोण देते 1500 रुपये? आम्ही काय एवढं काय बाबा करोडपती आहे काय? करोडानं कमाई येऊन राहिली का आमच्या घरी रोजची? 1500 रुपये महिना द्यायला तुम्हाला? तुम्ही तर अशा बोलून राहिल्या का जसं काही तुमची पुरी इस्टेटच मागून घेतली माझ्या नावानं करून. असं नका करत जो बाबा. गोरगरीबाले द्या लागते. तिकडे बाहेर एवढ्याला दान करता आणि इथं काय म्हणते तर काम करणाऱ्या माणसाचा जीव घेता बाबा. मरण होते त्या माणसाचं तर पुण्य भेटते त्यानं. दान केल्यानं दान धर्म करावंच लागते माणसानं. मग तिकडे दान धर्म करतो तर काय ते सगळं तुम्हाला देऊन देत जाऊ काय मी? नाही बाईजी आता तसं नाही म्हणत बापा मी. का मला देऊन द्या सारं, त्याच्या हिस्साचं त्याला द्या, पण मला माया हिस्साचं नका देऊ. पण निदान मला माया मेहनतीचं तर द्या. मेहनतीचंच मागतो ना मी. आता तुम्ही दुसरी बाई ठेवून पहा बरं. आणि भांड्याला कपड्याला जर अलग बाई ठेवली तर भांड्याचे 1000 रुपये ना कपड्याचे 600-700 रुपये तर घेईन ना ते बाई. तर तुम्ही सांगा 1600-1700 होत नाही काय? तर 2 मिळून मला 1500 देऊन टाका. आणि तुमच्या इथे एवढ्या कपड्याचे 600-700 रुपयात कोणी धुवतही नाही. मी आता अंदाजे म्हटलं 1000-1200 रुपये घेते म्हटलं. आता आम्ही 10 घरी कामाला जातो. 10 घरी बाया भेटते अलग अलग रंगाच्या. त्या सांगते ना तिथं बाबा 2000 देते, तिथं 2500 देते, तिथं 1500 देते, 1200 देते. आणि माय कपडे माय पैसे किती आहे सांगा तुम्ही? किती रुपये देता तुम्ही मला? 1000 रुपये देता 2 कामाचे. अरे निदान एकाच कामाचे 1000 पाहिजे. तेवढे भांड्याचेच 1000 रुपये होते बाई. पण बापा करन मी त्याचा विचार करन. यायले विचारन, माझ्या सासूले विचारन काय म्हणते काय नाही तर. आणि पण माझ्या हाती काय आहे? आणि तुम्हाला देऊन सारं तर मग घर काय न चालवू मी? लेकराचा खर्च, घराचा खर्च, गाडीचा खर्च, शिक्षणाचा खर्च, किती खर्च आहे. आणि त्याच्यात आता तुमची ही नवीनच चोचली लागली. चाल मी जातो देवळात. तिथं काय म्हणते तर राहून गेली माई पूजा करायची. चांगल्या मतानं देवळात जाऊ म्हणतो देवाची पूजा करायला. तर हे लोक काही सारखे सुद्धा जाऊ नाही देत आपल्याला. हे पाहिजे ते पाहिजे, पैसे वाढून पाहिजे ना असं पाहिजे. यायले पैसाच दिसते, हिरवत दिसते यायले. असं वाटते का कितीक लुटून घ्याव. भांडे घासायला ठेवलं आपल्याला तर कितीक नाही. असं आहे लोकांचं. तिकडे लागन तर 10-20 रुपये दान करतील म्हटलं कोणाले, पण मेहनतीचं फळ नाही देत कोणाले. हा असं काम आहे. म्हणून आज कामवाल्या बाईपेक्षा मी काहीतरी सुखी आहे. त्याला तरी रोजचे कितीतरी पैसे हात पसरले तर भेटून जाते. आणि मेहनत करणाऱ्या माणसाले
धड त्याचं पोटही पुरं भरत नाही, अशी कंडिशन आहे. चल बाबा, जातो आता, भांडे घासूनच देतो तुझ्या घरचे. मग पहिली मी सोडूनच देईन, नाही तर हे घर, एखादं घर भेटलं पाहिजे मला चांगलं, सोडूनच देतो मी हे घर. आशा कुठं चालली? अहो चित्राबाई, देवळात जातो. चल ना. गेल्या होत्या का तुम्ही? आल्या काय जाऊन? नाही, देवळात नाही गेली मी घरीच बेल वाहून दिलं देवाले. हा, यायचा घरी, डब्याचा आकात, घरचा आकात, हा सारं राहतेच आपल्या मांग जीवाच्या. उठते माणूस तेव्हापासून चालूच राहते काही ना काही. तर मग मी घरीच बेल वाहून दिलं बाई. आणलं होतं तिकून बेल, सकाळी उठून गेले, हे बेल आणलं, एखादी फांदी चांगली लय मोठं भेटलं, तर वाहून दिलं मग महादेवाले. तिथंच मला घंटा लागला आता घरी. आणि मग आली इकडे, म्हटलं चालले तर आशाच्या घरून. म्हटलं काल तुम्ही मला सांगितलं होतं लक्ष ठेवजो म्हणे आशा घरावर म्हणे. तर मी कनी, मला गाडीचा आवाज आला तर तशीच मी कनी गेली. मॅ म्हटलं कोण आलं गड्या, म्हटलं चित्राबाईच्या घरी. पाहतो तर तुमची मीरा दिसली मला. मॅ म्हटलं मा हे कशी काय इकडे? हिचे आई बाबा तर तिकडेच गेले. म्हटलं बाई कुठं गेले काय गेले तर सांगितलं नाही म्हटलं मला, पण कुठं तरी गेले म्हटलं दोघे जण. अहो आम्ही मीराच्याच घरी गेलो होतो. आम्ही तिच्या घरी पोहोचलो आणि ती इथं पोहोचली. तिचा दरवाजा तिकडे बंद होता आणि इकडून तिचा मला जरा भरानं फोनच आला. मग मी गेली. मग मी बोलली का मीरा कशी काय आली म्हटलं. तर म्हणे काकू म्हणे आई बाबाच्या भेटीला आली म्हणे मी. मॅम म्हटलं तू आई बाबा तर घरी नाही आहे गड्या, कुठं गेले तर माहित नाही म्हटलं. पण मला असं सांगितलं म्हटलं तू आई ना का आशा लक्ष ठेव जेव्हा घरावर मायावाल्या. मग माझ्यासमोरच फोन केला तिनं. तर तुम्ही म्हणे मी तुझ्या घरी आली म्हणे. मग तसेच निघून राहिले होते. मग मॅ म्हटलं आता बाई जवळ आले म्हटलं, तर चल बा आता एकटी असते पोरगी तर काहीतरी. मग म्हटलं चला म्हटलं चहा पाणी घे जा, आणि मग लागून तर जा म्हटलं. असं होईन म्हटलं का पाय बा, ह्या काकूनं पाहिलं सारं झालं आणि एक कप चहा म्हटलं नाही, विचारलं नाही बा. आणि हे मला कल्ला करत होते. मग तर मग आणलं बाई त्याला घरी, चहा पाणी पेले ते, आणि मग गेले धावपळ करत, बातच निघाले. आणि मग तुम्ही येऊनही गेल्या काय रातच्या रात्रीच? हा, रातच्या रात्रीच आलो आम्ही. थांबाचंच नाही होतं ना, हे गेले ना डोळं घेऊन. गाय सोडली त्या घरची? हो, भाऊजीनंच सोडली वाटते ना. असं येईनच सोडली आहे ना? हो, मला बेहोस लागते बाई, माहिती गाय मारकुंडी आहे, तर मी काही सोडत नसतो तिले. भाऊजीला सांगितलंय मॅ, म्हटलं भाऊजी तुम्हीच सोडत जा, तुम्हीच घेऊन जात जा म्हटलं. कमला आली वाटते कामाला नाही? चित्राबाई तुम्ही नाही गेल्या काय? तुमच्या जाऊच्या बहिणीच्या लग्नात नाही गेल्या काय? तिथं पाटील काकूच्या घरी तर सारे चाले आहे. नाही गड्या, मला बोलावलं नाही तिथं. हे माहिती आहे मला आजचं आहे म्हणून, पण कोणा बोलावलं नाही गड्या मला तिथं. बापा तुम्हाला बोलावलंच नाही का तिथं? या का काही म्हणून, तुमच्या जाऊच्या बहिणीचं लग्न होई काय ना तिथं आहे. मी मगानी गेली कधी, माय भांडे आहे ना तिथं, तर गेली होती, भांडे घासले. तर ते पाटील बुटी म्हणे याचं बाई म्हणे कमला संध्याकाळच्या पायरी म्हणे, आता पाहुणे जेवण खावण तर भांडे राहील नाही काय. कोण कोण होतं मग तिथं? माई जाऊ होती काय? जाऊ, माया देर, लेकरं, तिच्या मायबाप, हे सगळेजण होते काय? आणि तिकडले कोण कोण होते मग पोराच्या इकडलं? तिथं काय लय पाहुणे होते बापा. आता मी काय वळखत नाही बापा एवढ्या जणायले. तुमच्या जाऊले वळखतो, पण जाऊले देराले आणि त्याच्या पोरीले वळखतो. पोरग यायला वाटते बाई तिचं, हॉस्टेलात राहते काय ना तुमच्या देराचं पोरग, तर ते यायला वाटते. आणि बुडाबुडी आहे, अजून कोणीतरी आहे बाई. किती जण आहेत? लय जण आहे ते. तर एक बाई होती वाटते स्वयंपाक करायला, बाईनं स्वयंपाक केला आणि मी भांडे घासले. अजून संध्याकाळच्या आले मुले बोलावलं भांडे घासाले, ये जो म्हणे, उरलं वारलं तर देऊन देईन म्हणे, आणि भांडे घासून देतो म्हणे. अशा मी मीराच्या इथं याच्यानंच नाही थांबली. ना म्हटलं बलावा गिलावाले जर येईन म्हटलं वाया देर, तर म्हणून म्हटलं का पाय ना वहिनीन दादा, आपण कार्यक्रम याच्या समोरच चालले गेले गावाले पोरीच्या. गेले तर आले नाही, तिथंच राहून गेले बा. यायला समजलं नाही काय याच्या साईचं लग्न आहे का काही आहे, यायला नव्हतं पाहिजे काय असं म्हणून म्हटलं. म्हणून आम्ही एवढा आग्रह केला होता जवायानं, चल पोरीचं तर सोडून दे, पण जवायानं तर मान्य केला. म्हटलं नाही थांबलो आम्ही रातभर. तव्हा चालू म्हटलं एवढ्या रातच्यानं वापस 9 वाजले आम्हाला घरी पोहोचाले. आणि यानं काय म्हणते तर असं बोलावलंय नाही. असं आहे माझ्या देरही तसाच आहे बिचारे. बोलावाले पाहिजे होतं हो ते ना, बोलावाले नाही पाहिजे होतं तर काय, तर समजलं नाही त्याला. आता तुमच्या पुरीच्या वेळेस सगळे आले होते ते. बरं जाऊचं सोडा, तुमच्या जाऊचं पटत नाही वाटते तुमच्यासोबत आहे ना? पटत नाही म्हणजे काय, आतापर्यंत बोले मीराचं लग्न होईपर्यंत चांगलं चालू होतं. आमच्या इथं येणं जाणं सारं होतं. पण ते मीराले पाहुणे पाहायला याशील, आणि आता बाई माझ्या घर तर माहित आहे तुला कसं आहे, तर आहे तसं आहे झोपडं झापडं आपलं. आता बुडाबुडी बाई दोनच दोन, पोरगी चालली गेली तिच्या घरी, कायसाठी बांधत बसू ते? बांधून ठेवून पैसाच लोक आहे त्याले. म्हणून आम्ही नाही बांधत, नाही तर 2 खोल्या बांधून येऊत काय आमच्याकडून चांगले, पण आम्हाला नाही बांधायचं. जसं आहे तसं आहे. हो मग काय झालं तर मग कनी मी काय म्हटलं, आता माझी पोरगी येणं हे तर म्हणे आपल्याच घरात ठेवू कार्यक्रम. पण मी काय म्हटलं बाई, आता म्हटलं आपलं घर हे असं आहे आणि तिच्या इथं कनी सदा कदा बिछात केलंच राहते ते, तर म्हटलं चांगलं वाटते. काय करून ते काही पाहुणे काय घर उचलून न्यायचे राहिले काय, तर म्हटलं तिच्या इथं दाखवतो. मग मी येईनं सामान आणून दिलं, हो हे दाणे, हिरव्या मिरच्या, संभार सगळं आणून दिलं येईनं. मग तिथं घेऊन गेली मी तिच्या घरी.
मी म्हटलं आता इथंच करतो आणि इथंच देऊन देतो पाहुणेले. आणि माय पोरीजवळ साड्या नाही ना काही नाही. आता घालतच नाही तर काय राहते तिच्याजवळ. लग्नालाच नव्हती काढली तर. आणि माझ्या साड्या तर ह्या अशा राहते. वयस्कर बाईच्या साड्या घालते काय पोरी सोरी. तर मग तिला साडी मागितली. आणि मग कोणी अशी साडी दिली होती ना माझ्या पोरीले का टाकलेली जे टाकली राहते ना ते साडी दिली. आणि मग सोडूनही मागितली बातच. हा आणि मग कोणी मग दुसऱ्या वेळेस मग मी सप्पा म्हटलं नाही, म्हटलं आता नाही, आता पाहिजेच नाही म्हटलं त्याची इच्छा आपल्या घरी. आणि ते नाही पाहिजे म्हटलं. काहून त्याला समजत नाही काय म्हटलं का हे द्याव का काय म्हणून. अशी साडी देत असते काय बिचारे. नाही तशी हलकटच आहे बाबा तुमची जाऊ. मग नाही तर काय तर हलकट, नाही तर काय तर हलकटाहून हलकट आहे ती एक नंबरची. पण तरी आपण काय म्हणतो माझ्या देर बरं आहे त्याच्यासोबतच हे करा. आता ते नाही दाखवून दिला बाई त्याचा रंग कसा आहे म्हणून. हा तो तरी याला काही बोलावले तो इथं बायकोच्या शिकून झाला शेवटी. असर झाला असन तिचा त्याच्यावर. नेहमी नेहमी म्हणते आता असर होऊन गेला असन काय माहित बाबा. आता असर झाला का कसर निघाला कोणाले माहित ना काय माहित. काही समजत नाही. चाल ना मग चाल ना तेवढ्यात. कोणी नाही बिचारे मला सोबती आता. चला जरासं येऊ जरासं आपण जाऊन. आता नाही येत ना मी घरीच करून घेतलं बाई आज. लागन तर पुढच्या सोमवाराकडे पाहू मग. अहो दरवाजा तर लाव. घरी कोण आहे मग. दरवाजा पाहिले ते उघडा टाकून दिला तर घरात तसं ना कोणी आहे ना. माझी सासू आहे ना. सासूबाई बसल्या आहे. आता त्याला सांगितलं मी. आता त्याच्याकडून काय ते कमरीचंच आहे की त्याला दुखणं. त्याला म्हटलं चलता काय नाही म्हणे. मला कधी कुठं बसा लागते असं तसं. लाईनीत उभं नाही राहिणं होत. तर काय म्हटलं बरं बा नका येऊ. तुम्हाला वाटन तर या नाही वाटन तर नका येऊ म्हटलं. अहो मी इलेच भेटायला आली कमलाले ते वावरातलं कामासाठी म्हणाले आली मी. वावरातल्या कामाला जाते काय कमला. हो जाते ना. जात कोण नाही. आता मागल्या दिवशी तर निंदायला आली होती आमच्यासोबत. नाही हो कमला. हो चित्राबाई येते ना मला वावरातले कामं. सगळेच कामं करतो मी. जंगलातले घरचे बाहेरचे सगळे कामं करता येते मला सगळेच कामं. तुम्ही बोला मग आता मी जातो. मला उशीर होईल. हो ठीक आहे जाय मग. मला काम आहे पण मी हिच्यासोबत 2 मिनिटं बोलतो आणि चालली जातो मग. हो ठीक आहे बोला. आलं काय तुमचं डबलचं निधन आता अजून. आलं काय तुमचं आता डबलचं निधन आलं का बाई आता. हो डबलचं निधन नाही आलं. काय विचारता. खातंही टाकणं आलं. फवारा आला. एका मागे 2-3 कामं येऊन गेले आता. मजुरं भेटून नाही राहिले. फवाऱ्याला माणूस नाही भेटून राहिला. काय करावं आता. हो बाई येतो मी. येईन खाताला येईन निंदाला येईन. काय करता आता. तसंही माहित आहे काय हे घर तसंही आता कामाचं मी बंदच करतो बाई. व काय करता पैसा नाही देत ना काही नाही बरोबर. इथं तर काय म्हणते तर तुम्ही सांगा मला आता. एवढाला पैसा कमी पडते बाई लोकांले. नोकरी पाणी असून सारं आणि आपल्यासारख्याले एवढ्याशा पैशात करा लागते तर काही आपल्या काही जीव होई का नाही होय. हा 1000 रुपयात देते. 1000 रुपयात पुरं काम करायला लावते हो बाई. एवढे मोठे भांडे राहते याच्या घरचे. पाहिला ना तर चक्कर येते एखाद्या माणसाले. तेवढे भांडे मला घासायला लावते. आणि कपडेही असते अजून. 5 जणांचे कपडे थोडे होते काय. मग वाढून कोण नाही मागत. वाढून मागाव मग. वाढून देते ना का बा मला एवढं पुरत नाही तर एवढे करून द्या. नाही तर मग मी घर सोडतो बा असं सांगून द्याव त्याला. सांगितलं मी आताच सांगितलं. त्या बाईसोबत बोलूनच राहिली होती. त्याला म्हटलं मी बाई म्हटलं 1000 रुपये देता म्हटलं 1500 करून द्या म्हटलं. एवढे कपडे तू तर 5-5 जणांचे. काही कपडे मला हातानं धुवा लागते. सारेच कपडे मशीनीत लावता नाही येत म्हटलं. बोमल तिथे बिल येते म्हणते. चादरी धुवायला टाकते रोजच्या रोज. एवढ्याला किती धुवन मग मी. एवढ्याला धुवून मला देते किती 1000 रुपये साऱ्या कामाचे. लोक म्हटलं 2-2 हजार घेते एवढ्याला कामाचे. हा करतो तर हे लोक फायदा घेते. तुम्ही सांगा त्याच्यापेक्षा 300 रुपये रोजानं मला निंदायला नाही झाले पुरत काय. बाकीचे घर मग करतो मी आरामानं. हो बाई आता पुरते तर खरी. मी तर म्हणतो तसं पाहिलं ना तर जंगलातलंच काम पुरते. आता कसं आहे पुरं जंगलातले काम नाही पुरत. 300 रुपये धरलं तर 900 रुपये 9000 रुपये महिना येते. पण रोज कामही पाहिजे ना मग. हे काम कसं आपलं लागलं राहते. 1-2 घरं वाढून जाते त्याच्यात कसर निघून जाते. कधी कोणाचे आपण एक्स्ट्राचे भांडे घासून देतो कपडे धुवून देतो त्याच्यात आपले पैसे निघून जाते. पण कामाला जर गेलं तर पुरा दिवसचा दिवस तिकडेच जाते. 200 रुपये रोज देते लोक. त्याच्यात माईकनी तब्येत नाही वागत बरोबर. तब्येत वागली असती तर मग काही हरकत नव्हती करायला. या थंड पाण्यानं ना सारा कप धरायला पाहिजे मला छातीत. तुमच्या घरचे भाऊ ते नाही करत काय काम नाही करत. माझ्या घरचा भाऊ तर कधीचा गेला बाबा वर. तर तुम्हाला माहीतच नाही काय. नाही मला नाही माहित तुमच्या घरचे भाऊ गेले तर. आता तुम्ही सांगितलंच नाही हो बाबा मला कधी. तर मी काय समजू. आता एवढ्या डाव आपण कामाधंद्याला गेलो कधीच नाही म्हटलं का माझ्या घरचा माणूस नाही आहे का काही आहे. आता मला असं वाटलं आहेच बाबा. नाही आहे ना. हे का काही टिकली लावतो तरी मी लावली असती काय. नाही तर नवरानी म्हणूनच काही टिकली लावतो ना बाबा. हा असं मी म्हटलं आता ते कोणत्याच कलरची होय. आता बाया लावते ना आजकाल. काय म्हणते बाबा त्याला काय आहे म्हणते. फॅशन आहे म्हणते बाबा. चला जातो मी. बरं भांडे घासणं झाले म्हणजे ये जा मग घराकडे जराशा. ठरून घेऊ मग जायचं. अजून 2 बाया तरी पाहिजे मला. एक मी एक तुम्ही आणि अजून 2 बाया. 4 जणी जर झाल्या ना तर 4-5 दिवस पुरते माहितचं काम मस्त. निंद नाही होते त्याच्याच मागं खातंही टाकणं होते.
हो बाई हो, ठीक आहे, येतो ना मी, घराकडे येतो. काय म्हणते तुमची पोरगी? बेस आहे? हो मस्त आहे, मस्त आहे माझी पोरगी. जावई चांगला आहे, पोरगी चांगली आहे, घरदारही मस्त आहे. चांगलं भेटलं बाबा तिला, मस्त भेटलं. सासू सासरे काय म्हणते हो बाबा? चांगले आहे तिचे सासू सासरे? तिले सासू नाही आहे काही, सासू नाही सासरे नाही. त्या पाहुण्याचे आई वडील लहानपणीच गेले म्हणते देवा घरी. ऍक्सिडेंट झाला होता का काय झालं होतं माहित नाही बाबा, पण लहानपणीच झालं म्हणते. लय लहान होते म्हणते, दोघं बहीण भाऊ, दोघंच बहीण भाऊ आहे ते. बहिणीचं लग्न झालं, आता मग भाऊ राहिला होता, तर आता भावाचं केलं. मग तर चांगलंच आहे बाबा, सासू नाही सासरा नाही कोणी नाही, टेन्शनच नाही. माणूस आणि बायको दोघंच जण, दोघं राही आहे दोघं खाणं आहे. हो तेच तर, कधी उठते कुठं जाते, काही खाते, कसे राहते, असं आहे. दोघात दोघं असलं म्हणजे सगळं येऊन जाते. अन कुटुंब असलं म्हटलं म्हणजे कुटुंबात नाही करता येत ना मग बाकीचं उठलं चाललं काही केलं असं. अरे सुनीता, कुठं चालली? बाबा सुनील दादाच्या घरी चालली होती म्हटलं. त्या मीरा बहिणी आहे का नाही, तर माझ्यासोबत बोलते चांगल्या. मग दादा दुकानावर जाते ना, तर मग मी घरचे कामं किंवा केले म्हणजे मग जात असतो त्याच्या घरी, बसत असतो. काम करू लागा आईले घरात. काय आहे उठलं सुटलं का बाहेर? हा, घरी राहू पोरीबारीनं. समजत नाही काय? लहान आहे. बाबा झाले ना सगळे कामं केले म्हटलं. कामं केले, आईला एकही तर काम नाही करू देत मी. आई तर एकही काम नाही करत. आणि मग मी जात असतो वहिनी सोबत बोलायला. त्या वहिनी मस्त आहे बाबा. बाई असा बार बार कोणाला त्रास द्यायला जाऊ नये कोणाच्या घरी. कोणी आराम करते, कोणी काही करते. हा, काय गरज आहे कोणाच्या घरी बार बार जायची? काय म्हणते, भेटला काय मजूर, भेटला काय? 4 बाया भेटल्या बा, जास्त नाही भेटल्या. आता कुठून आणू, साऱ्या बाया गेल्या म्हणते, म्हणजे दुसऱ्याच्या इकडे. अन होके घेऊन तयारच आहे म्हणते त्याचे. 4-4, 8-8 दिवसाच्या पाथा आहे म्हणते त्यानं घेतल्या. मग आता बाकीचं कसं करावं? तर 4 बाई होईन काय आपलं वावर? अहो मांगल्या दिवशी तुम्हाला म्हटलं करून घ्यावं म्हटलं ते. आता तणकट एवढं काय वाढलं असतं, किती वाढून गेलं बापा बापा ते. त्याच्या वर तर गेलं ना. आता तुम्ही सांगा, त्याच्यात तर बाया रसाले पाहत नाही. आता त्या 4 जणी मोठ्या मुश्किलनं सापडल्या. त्या आज उद्या आता 2-4 दिवस करावं लागेल ते काम आपल्याला. हो आता. अरे सुनीताला घेऊन घे, म्हणजे 5 जणी होऊन जाते. 4 बाया घ्या, एक तू 5 आणि एक 6 जणी होऊन जाता तुम्ही. हा, तेच काय करते घरी राहून, कामं तर झालेच म्हणते तिचे. तर तिने घेऊन घे. चला बरं, वावरातच जाऊ आज. बाबा मी नाही येत, मला नाही आवडत वावरात यायला. मला बिलकुल वावर आवडत नाही. तुम्हाला किती वेळा म्हणतो मी, तर मला वावर आवडत नाही. मला वावर पाहून देजा बी नका. घरी काय आहे इथं? कोणतं काम आहे घरी? वावरात गेलं तर तेवढं काम निघते म्हटलं. हा, मग घरी असून काही कामाची गोष्टच नाही आहे. पोरगी आहे, बाई आहे, दोघीचं काम निघते ना. थोडं थोडं मी करू लागतो, पुंजाने गिंजाने मी उचलून घेईन. तुम्ही जर म्हणाल सगळं मजुरीच करतो, तर जमणार आहे काय? काही कामं आपल्याला हाताने घरी करावं लागते. कास्तकारीवाला जर नवरा भेटला तर मग, अरे कास्तकारीवाला भेटला म्हणजे नेतेच तो वावरात. तो म्हणतेच का चल एवढं करून घेऊ आपण दोघं, एवढं करून घेऊ आपण दोघं. हा, आपल्यासारख्या खेड्यातल्या माणसाईले कास्तकारीवालाच भेटल ना. कोणता हिरो, कोणता नोकरीवाला तर येणारच नाही बाई आपल्यासाठी. आपलं तेवढं शिक्षणही नाही आहे. नाही बा, लय शिक्षण आहे. 12वी पोरीसाठी कोण येऊन राहिला नोकरीवाला एखादा? एकाच्या वेळेस जीवावर येते, बाई शिकून घे, बाई शिकून घे. बाई शिकायला खाली नाही. बाबा मग ताईसाठी कसा पाहिला नोकरीवाला तुम्ही, आणि माझ्यासाठी नाही पाहून राहिले? माझ्यासाठी काय म्हणते, तर कास्तकारीवाला पाहता काय? होतं मग बाईचं शिक्षणही होतं आपल्या तेवढं. हा, अन वावरात गेली नाही ते, केलं नाही तिनं वावरातलं. तू तर एक दिवस नाही आले पाहात. तिनं पुरे कामं केले म्हटलं, वावरातले जंगलातले जे कामं तिले करता ये, आणि तिले कामं सगळेच करता ये. घरचंही करे, वावरातलंही करे. तर आताही तिले सुखी भेटलं मस्त. हा, तसं तूही करत जाय, तुलाही चांगलंच भेटते. आम्ही की तुले असंही तर पाहून देणार नाही, चांगलंच देऊ. कास्तकारीवालाही भेटला तर सुखी सदनच भेटन ना. बाबा मला कनी मुंबईला करायचं आहे लग्न, म्हणजे मुंबई सारख्या शहरात. मला इकडे खेड्यापाड्यात नाही पाहिजे. मला खेडेगाव बिलकुल नाही आवडत. हा, मला आवडत नाही. मला शहर पाहिजे. शहरातच दे जा मला. शहरात दिलं म्हणजे कसा भेटन कास्तकार? शहरात कोण शेती करते बाबा? एक तर बिझनेस करते, नाही तर नोकरी करते. शहरातले लोक माहित आहे का तुला कसे असते? तर हा, ओळखतं काही तू? परिचय आहे काय? हा, एखादा पोरगा आला आणि तो चांगला नाही निघाला म्हणजे चल येऊन जाईल एखादं स्थळ शहरातलं, भेटूनही जाईल. पण तो आपल्यासारख्या गरीब माणसाच्या इथं, कास्तकार माणसाच्या इथं बसणार आहे काय? आपली इज्जत तो करणार आहे काय? जिथं आपली इज्जत होते कोणी, तिथंच पोरगी द्यायला पाहिजे माणसानं. काही तर आपली लायकी नाही आणि चालला आपल्यापेक्षा पाहाले, असं काम नाही करायला पाहिजे. आणि मला काही ते जमत नाही. जेवढी आपली चादर आहे तेवढे पाय पसरले पाहिजे माणसानं. एवढंच समजते मला. माझ्या बापानं मला हेच शिकवलं, मी आता तुम्हाला तेच शिकवतो. बाबा मी खेड्यात लग्न नाही करत. हो, लागन तुम्ही इथंच राहीन तुमच्याजवळ, पण मी खेड्यात लग्न नाही करत. मला खेड्यातलं पोरगा आवडत नाही. मला शहरातच पाहिजे बाबा. त्याच्यासाठी तुला दुसरा जन्म घ्या लागन ना मग. काय नाही बाबा, जन्म घ्या लागन. इथंच राहीन मी. लागन तर तुमच्या वावरातले कामं करन, त्याच्या वावरातले केल्यापेक्षा तुमच्याच वावरातले कामं करन म्हटलं. पण मी खेड्यात नाही जात. खेड्यात नाही जात मी. हवं एक स्थळ आलाय तिच्यासाठी मुंबईचं, चांगलं आहे म्हणते, मस्त आहे म्हणते.
कोण होय कुठचा होय? हं? असा कोणता ऐरा गैरा कोणी आला आणि कोणाच्याही मस्तकी मारतं काय पोरगी? आता चांगला आहे म्हणते बा पोरग. सुनील बोलला नाही काय तुमच्यासोबत? नाही, सुनीलची ना माझी भेटच नाही झाली. काहून त्याला कुठं भेटलं म्हणते पोरग? अहो त्याची बहीण नाही का सुशीला? सुशीलाची ननद मुंबईला राहते, तर तिचा पुतण्या होय म्हणते. चांगला बिझनेसमॅन आहे म्हणते, मोठा. अन पैसाही मस्त कमावते म्हणते. अन सगळं घरी बरोबर आहे म्हणते त्याच्या. हा, तर त्या बाईनं गॅरंटी घेतली. आपल्या घरी आली होती ते बाई. इले ओळखे कणी ते तिथं जायचं मीराच्या घरी. तर मग तिनं इले पाहिलं, पोरगी चांगली आहे म्हणे. तर ती आपल्या घरी आली होती. मग मी चहा पाणी केलं तिले. तर मग ते सांगे अशी गोष्ट आहे म्हणे. पण म्हणे बा तुमची इच्छा असेल तर पाहिजा म्हणे. हा, पोरगी चांगली दिसली म्हणे, म्हणून मी विचारलं म्हणे. मी तुला सांगू काय, मले शहरातल्या पोरावर तीड भरे भरोसा नाही राहिला. हो, ते तिकडे करतेत काही मायबापाला काहीच माहित नाही राहत का पोरं काय करून राहिले बाहेर काय नाही. हा, म्हणून आपल्याला खेड्यातले पोरं कसे आहे माहित राहते. पोरग कास्तकारी करते. हा, गावाच्या बाहेर जात नाही, इकडे जात नाही, तिकडे जात नाही. 17 ठिकाणी लपडे राहते पोरांची. काय माहित आहे कोणा पोरीला माहित राहते का मायबापाला माहित राहते? मायबाप काही मागं फिरते काय पोरांच्या? कसं असते, एखादं पोरग चांगलं निघून जाते, सगळे वाईटच असते काय? आता ते म्हणे बाबा आमच्या घरचे सारे पोरं चांगले आहे म्हणे. हा, तिने सून आहे म्हणते, तिची सून मस्त राहून राहिली म्हणते. तिचं पोरग पण नोकरीवर आहे म्हणते. अन भासऱ्याचे पोरं बिझनेसमॅन आहे म्हणते. आणि एकत्रच राही नाही म्हणते यायचं. एक कुटुंब खाली राहते, एक कुटुंब वरत राहते. सगळे एकत्रच आहे म्हणते. बाकी असं खाणं पिणं हे सगळं. असं काय? मग बोलून पाहिजे मी सुन्यासोबत. जर तो काय म्हणते काय नाही, जर मला पटलं तर मग बोलवून पाहिजे त्याला घरापर्यंत आपल्या. हो, कानावर घ्यायला काय हरकत आहे गोष्ट? करा नाही करा, पण निदान कानावर घ्यायला काय हरकत आहे? कसं आहे, आपल्या कानात राहून जाते ना. असं होतं गड्या, तसं होतं. हा, त्या बहिणं जसं म्हटलं तसं आहे नाही आहे आपल्याला माहित नाही पडत काय? हो येत आहेच. ठीक आहे पाहू. बाई सुनीता, मग चाल ना वावरात, चालत नाही काय तू? चालतो ना बाबा, चालतो. पण तुम्ही बी माझी गोष्ट ऐका तर मग मी तुमचे कामं करतो. हो म्हटलं ना, आता तू आईली त्या मुंबईच्या पोराले बोलवून पाहू म्हटलं. पहिले सुनील सोबत बोलतो मी, तो काय म्हणते काय नाही. मग त्याच्यानंतर पाहू मग त्याला निरोप द्यायला गोष्ट. ठीक आहे बाबा, चला मग. ते आपले विळे गिळे कुठे ठेवले? हाय ना मग, त्याला विचारता काय बाबाले? माणसं ठेवत असते काय? बाईचं काम बाईले माहित. आणतो मी. बाई भाकर नको बांधू. बाई पोटले डंबारल्यासारखं लागून राहिलं, तर भाकर बांधू नको. मी जेवणार नाही आहे आज. आई, माझ्यासाठी काही जास्त घेजो नको, 2 पोळ्या घेजो. हा, घरी जेवली मी आता. 4 पोळ्या जेवली मी, तर 2 पोळ्या घेतो माझ्यासाठी. जास्त काही घेऊ नको. बापा बापा, 4 पोळ्या जेवली काय हो तू? माझ्या हातच्या ते हा, जाड्या जाड्या एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या करतो मी. सांग बरं, कोण म्हणून हो तुले का तू जेवत एवढं खात असं म्हणून? काय म्हणते तर खाणं म्हशीचं न वाण घुशीचं असं सारखं झालं तुझं काम बाई सुनीता. आई, आता तेवढं तर मला लागतेच हो. मी लहानपणापासूनच 2 पोळ्या 2.5 पोळ्या जेवतोच. मग आता मोठी झाली तर 3-4 पोळ्या लागत नाही काय? बरं जीव दे, खाण्यापिण्यात नका मनही करत जाऊ एकामेकाला, फक्त कामधंदे करत जा. खात पितही जा ना, कामही करत जा. हो ना बाबा, आई खाणं बी काढते म्हटलं माईवालं. नाही काढते, तुला म्हणून राहिली. मग देऊन देऊ काय त्या बाईला? आवाज देऊन देऊ काय निघा म्हणून? हो देणं देत नाही तर काय करतो तर? चला म्हणा. मग तिकडे 5 वाजताच पातीवर उभ्या होते ना त्या. चला चला घरी, चला घरी. टाइम झाला करते ना. हो चला मग, मी भाकर बांधतो आणि तुम्ही गाडी काढून घ्या. आणि इले बसून घ्या गाडीवर. येतो मी तोपर्यंत त्या बाईले बोलून. आणि आम्ही मग येतो पैदल पैदल. बाईसोबत येशील काय तू? बापा, त्याच्यासोबत 3 वाजता निघून ना त्या टाइमावर. नाही तर त्या कायच्या निघते. तुम्ही जा तोपर्यंत पाणी गिनी भरभर करून ठेवून द्या तिथं. 1-2 गुण भरून ठेवून द्या, एखादाच लागन. 1 गुण भरून ठेवा. आणि बाकी मग काय करायचं तर पहा. येतो आम्ही तोपर्यंत. बरं ठीक आहे. बाई सुनीता चल, घे तुला काय घ्यायचं आहे तर. चल बरं. हा बाबा ठीक आहे. बस चप्पल घालतो येतो.